बातमी पाहूयात। बेस्ट प्रशासनाचा कुर्ल्यामध्ये ढिसाळ कारभार पाहायला मिळतोय। कुर्ला बस स्थानकावरती प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत। बस वेळेवरच येत नसल्याने आता प्रवासी संतप्त झाले। वारंवार तक्रारी करून सुद्धा प्रशासनाकडून दुर्लक्ष केलं जात आहे। ऐन दिवाळीमध्ये ऐन सकाळी बस नसल्याने खोळंबा झालेला आहे। दररोज 313 आणि 37 क्रमांकाच्या बसेस या उशिराने धावत आहेत। त्यामुळे बसेस उभ्या असून सुद्धा सकाळच्या वेळी सर्वांना कामावर जाण्याची लगबग असते आणि अशातच बस उशिरा येत असल्यामुळे आता कामावर जाणाऱ्यांची मोठी गैरसोय होतीये। प्रशासनाचं सुद्धा याकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येतो। या संदर्भामध्ये अधिक माहिती देते आमची प्रतिनिधी पूजा उजगरे। सध्या आपल्या सोबत आहे पूजा। सिद्धेश, कुर्ला बस स्थानकात दररोज बसेस उशिराने सोडण्यात येत आहेत। यामुळे ऐन सकाळी जे प्रवासी जात आहेत त्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय। अनेकदा बसेस उभ्या असतात तरी त्या वेळेवर सोडल्या जात नाहीत, अशा तक्रारी वारंवार प्रवासी करत असतात। आता कुर्ला स्टेशन पासून आपण बघितलं तर बीकेसी जवळ आहे, मोठं बिझनेस हब सेंटर आहेत, मोठे मोठे हॉटेल्स आहेत, जिओ वर्ल्ड प्लाझा इथून जवळ आहे। त्यामुळे अनेक जे कामगार आहेत ते इथे येत असतात आणि अनेक प्रवासी इथे मुंबई विद्यापीठ सुद्धा कुर्ला स्टेशनवरून जवळ आहे। त्यामुळे तिथून प्रवासी विद्यार्थी यांची संख्या अधिक आहे। तर या बसेस वेळेवर सोडत नसल्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागतोय। रिक्षा चालक सुद्धा मनमानी पद्धतीने पैसे आकारतात। या बसेस उशिरा सोडण्यामागे नेमकी कारण काय आहेत? का उशिरा सोडल्या जात आहेत? आता अनेकदा तक्रारी केल्या जात आहेत, बेस्ट प्रशासनाला जाब विचारला जातोय, परंतु याचं कोणतंही कारण दिलं जात नाही। आमच्याकडे बसेसची संख्या कमी आहे आणि ज्या जेमतेम आमच्याकडे बसेस आहेत त्या सुद्धा नीट अवस्थेत नसतात, त्या वारंवार बंद पडतात, त्यांच्यामध्ये तांत्रिक बिघाड होतो, अशा तक्रारी दिल्या, असं उत्तर त्यांच्याकडून दिलं जाते। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद पूजा, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। त्यामुळे बसेस उभ्या असून सुद्धा वेळेवर सोडत नसल्याने प्रवाशांनी सुद्धा तक्रारी दाखल केलेल्या आहेत। बेस्ट प्रशासनाकडून सुद्धा या संदर्भातलं स्पष्टीकरण अद्याप कळू शकलेलं नाही।